रामकृष्ण हरी नर्मदे हर। आज आहे 26 जानेवारी 2026। आज आमचा पायी नर्मदा परिक्रमेचा 85वा दिवस आहे आणि आम्ही आहोत आता दिंडोरी या ठिकाणी देवराच्या इथे। तर आज आहे 26 जानेवारी, त्यानिमित्ताने आज आम्ही जे आहे राष्ट्रगीत घेणार आहोत आणि फ्लॅग आम्ही यूज केला असता पण तो कुठे अस्तव्यस्त पडतो, त्याच्यामुळे अशा प्रकारचे हे रबर आणलेले आहेत आणि अशी त्याला ही तिरंगा कलरची काय लेस लावलेली आहे। तर चला निघतोय आम्ही पुढच्या प्रवासासाठी। तर चला बघू आज काय प्रसंग येतात, काय अनुभव येतात ते नर्मदे हर। तर आज 26 जानेवारी आहे। तर आज आपले सगळ्यांचं एक भारताचे जे नागरिक आहेत त्यांचं कर्तव्य आहे की आज राष्ट्रगीत झालंच पाहिजे। तर आम्ही सध्या तर नर्मदा परिक्रमामध्ये आहेत। तर आम्ही ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी आता राष्ट्रगीत घेणार आहोत आणि आमच्या दिवसाची सुरुवात करणार आहोत। सावधान, एक साथ विश्राम, एक साथ सावधान। जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग। तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा। जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। हाथ नीचे। भारत माता की जय। वंदे मातरम, वंदे मातरम। जय जवान, जय किसान, नर्मदे आम्ही आता लुकमपूर मध्ये प्रवेश केलेला आहे निघल्यापासून। तर आज 26 जानेवारी आहे, शाळेत डान्स आहे। नर्मदे हर पूरी मस्त नटून चाललेत। ठंड लग रही है? डांस है आज स्कूल में? कौन सा डांस है? 26 जनवरी का। चलो नर्मदे हर। पुढे बाथरूमच्या पाठीमागची जी भिंत आहे तिथे मा नर्मदा परिक्रमा पथ रामघाट जे आहे ते लागलेलं आहे। ते लुकमपूरवरून आपण आता रामघाटकडे चाललेलो आहोत, त्याला शेषघाट सुद्धा म्हणतात। तर अमरकंटक आमच्यापासून 100 किलोमीटर अंतरावरती आहे। ती 4 ते 5 दिवसात आपण तिथे जाऊयात। सकाळी आमचं झेंडावंदन झालेलं आहे। तर इथे एक शाळा आहे, इथे हे झेंडावंदन चालू आहे। तर आम्ही इथे थांबतो आता, कारण आम्ही भारताचे नागरिक आहोत। प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे की झेंडावंदनला गेलंच पाहिजे। पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग। तब शुभ नामे जागे, तब शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा। जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 जय। तर आम्ही या ठिकाणी 2 वेळा जे आहे ते आमचं राष्ट्रगीत झालेलं आहे। आम्हाला वाटलं कदाचित शाळा नसेल पुढे, कारण की पूर्ण मयाचा किनारा आहे, त्याच्यामुळे इथे आम्ही राष्ट्रगीत घेतलं। छान वाटलं खूप।
तर चला निघूयात पुढे. आमचा आज तिरंगा आहे हा. मी थोडंसं पुढे आलो राष्ट्रगीत झाल्यानंतर आणि एका मैयाने आम्हाला त्यांच्या घराच्या समोर बालभोग करण्यासाठी बसवलेला आहे. परिक्रमावासी इथे बालभोग करतायत, आम्ही त्याचा आनंद घेतो. बालभोगमध्ये आहे चिवडा, फरसाण दिलेला आहे त्यांनी. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक शाळांमध्ये गावांमध्ये प्रजासत्ताक दिन हा जो आहे तो साजरा केला जातोय. स्वतंत्रता दिवस डॉक्टर भीमराव अम्बेडकर की डॉक्टर भीमराव अम्बेडकर की देश के सच्चे सपूतों की देश के सच्चे सपूतों की देश के अमर शहीदों की देश के अमर शहीदों की जय जवान जय जवान जय जवान वंदे 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 नर्मदे हर नर्मदे हर. इथे आम्ही झेंड्याला वंदना दिली, फोटो वगैरे काढले, पुढे निघतोय. परत ही रॅली फिरून आलेली आहे. पुढे आल्यावर एक गाव लागलेलं आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी इथे डान्स चालू आहेत आणि परिक्रमा अशी चालता चालता 2 मिनिटं बघतायत. भर्राटोला गावाचं नाव आहे हे. नर्मदे हर नर्मदे हर. चलो. तर लुडगावमध्ये आम्ही आलेलो आहोत आणि आज प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी प्रत्येक ठिकाणी आज लहान मुलांचे डान्स जे आहेत ते सेलिब्रेट होत आहेत. आम्ही 1-1, 2-2 बघत चाललोय प्रत्येक गावातून. लुडगावमध्ये या ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा केला जातोय. सगळे लहान लहान मुलं आलेले आहेत, गावातले ज्येष्ठ वरिष्ठ तरुण सगळे नागरिक या ठिकाणी आजच्या या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शाळेमध्ये उपस्थित झालेले आहेत. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. परिक्रमाशी आम्ही बसलेला आहोत. मोबाइल किधर है आपका? गाय 20 रुपया, दसमा संयम 20 रुपया, आरती 20 रुपया, पप्पी 20 रुपया, लक्ष्मी 20 रुपया, सिया 20 रुपया, यशवंत 10 रुपया, बुधराम 20 रुपया. परिक्रमावासियांसाठी या ठिकाणी चाय प्रसादी, पाणी सगळी सुविधा केलेली आहे. आम्ही त्यांना 100 रुपये दिले या ठिकाणी लहान पोरांना. त्यांना इतका आनंद झाला की तिथले जे बाबा जे आहेत त्यांनी टाळ्यांच्या
गजरात आमचं स्वागत केलं. खूप छान वाटलं. खरंच लहानपणीची आठवण आलेली आहे. पहिली दुसरीला मी अशी डान्स करायची शाळेत. सगळ्या गावातील महिला आनंदाने आलेल्या आहेत. धन्यवाद हो, इसका कितना देंगे ये हमको शब्द भी कम पड़ जाता है। ऐसे मेरे मनवा में इसके एक थोड़ा भगवान के वासुदेव जो बोलता है हमारे तरफ, ये सुनाते हैं तुम सबको, अपने बोलते हैं तुम सबको सुन लो 1 मिनट के बाद। हरी 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 वासुदेव आला हो वासुदेव आला, गाव जागवित वासुदेव आला, वासुदेव आला हो वासुदेव आला, गाव जागवित वासुदेव आला। हरिनाम बोला वो हरिनाम बोला, सकाळच्या पहारी हरिनाम बोला, हरिनाम बोला वो हरिनाम बोला, सकाळच्या पहारी हरिनाम बोला, वासुदेव आला वो वासुदेव आला, गाव। हेलो, नर्मदे हर और सभी के लिए जय हिंद जय भारत। हम परिक्रमा में निकले थे, पर जैसे ही रास्ते से जा रहे थे आप लोगों ने हमको इधर बुलाया, बहुत आदर सम्मान से हमको इधर सेवा दी, हमको बहुत अच्छा लगा। और स्पेशली अच्छा ये लगा कि हमको हमारा बचपन याद आ गया, जो हम बचपन में ऐसे ही खेलते कूदते थे, तो सभी बच्चों को देख के हम थोड़े भावुक भी हो गए और हमें थोड़ा हमारा बचपन भी याद आ गया। तो मुझे इधर आके बहुत अच्छा लगा। परिक्रमा में तो हमको अच्छा लगा, ये आज स्पेशल दिन था और स्पेशल दिन की वजह से हमको जो स्पेशल बच्चों ने नृत्य दिखाया, हम उनके तहे दिल से आभार मानते हैं और आप सभी व्यासपीठों का हम आभार मानते हैं। नर्मदे हर। शाळेचा कार्यक्रम झाला आणि परिक्रमावास्यांना या ठिकाणी भोजन प्रसादीसाठी बसवलेलं आहे। नर्मदे हर, नर्मदे नर्मदे हर। मी निघालो तितक्या त्या बाबाजींनी सगळ्या परिक्रमावासींकडून सिग्नेचर घेतली त्यांच्या आठवणीत राहण्यासाठी। नर्मदे हर नंबरही घेतलेला आहे। खूप छान प्रेमाने त्याने आनंदाने आमचं या ठिकाणी स्वागत केलं, पाहुणचार केला आणि या ठिकाणी लहान मुलांना भोजन प्रसादी बनवलेली होती। खीर, पुरी आणि बटाट्याची भाजी, त्यात छोलेही होते आणि त्यांचाच तो खारीचा वाटा त्यांनी आम्हाला दिलेला खायला। नर्मदे हर, नर्मदे हर। तर इथे मस्तपैकी आम्ही भोजन प्रसादी केली। त्यांनी एवढं प्रेम मान सन्मानाने आम्हाला बोलवलं, आम्ही तिथे थांबलो आणि आजचे पाहुणे म्हणून आम्हाला बोलवलं होतं। तर आम्ही पहिल्या गाण्याला 100 रुपये दिले, म्हणजे तिथं जर बघितलं तर 10 रुपये 5 रुपये 20 रुपये असे तिथं देत होते बक्षीस लहान मुलांना। आदिवासी भाग आहे, गरीब आहे आणि एक 20 ते 30च मुलं असतील शाळेमध्ये, पण एवढा आनंद होता तिथे। कोणी 10 रुपये, कोणी 20 रुपये, आम्ही सुरुवातीला 100 रुपये दिले, नंतर 500 रुपये दिले। मग आपले पोलीस काका त्यांनी ते म्हणले आमच्या महाराष्ट्रीयन पद्धतीची एक लावणी झालीच पाहिजे। हां, महाराष्ट्रीयन पद्धतीचे मग एक लावणी लावली आणि आपली लोकधारा आहे ती लावणी, तर लावणी लावली। त्या मुलींनी त्याच्यावरती डान्सही केला, काकांनी त्यांना बक्षीस दिलं, तिथं खूप छान वाटलं। त्यांनी आम्हाला भोजन प्रसादी दिली। आमच्या समवेत अजून परिक्रमावासी आहेत, त्यांना तेवढं प्रेमपूर्वक सन्मानपूर्वक बोलवलं। त्या ठिकाणी भोजन प्रसादी झाली आणि निघलेलो आहोत आम्ही पुढच्या मार्गाकडे। जसा काल नर्मदा मैयाच्या जयंतीचा दिवस छान गेला,
तसा आजचाही दिवस आमचा इतका सुंदर चाललेला आहे. तर चला जायचं आहे आम्हाला शेषघाटला. रुसा गावावरून निघून आम्ही आता पुढे या पगदंडी मार्गाने निघतोय. हा डांबरे रस्ता सोडायचं कारण हे खूप लांबून वळण आहे. इकडून जवळ आहे थोडंसं सरळ. आश्रम जाएंगे कि आश्रम नहीं जाएंगे? जय आश्रम नहीं जाएंगे, तो आगे से शीशगढ़ जाएंगे, ये रास्ते वहाँ रास्ता ले जाएगी फिर ये से. तर चला आता सोप्या मार्गाने निघतोय आम्ही. घराच्या पाठीमागून निघलो आणि आम्ही पुढे आलो. पुढे आल्यानंतर आम्हाला निलगिरीचं छोटंसं जंगल लागलेलं आहे आणि सगळीकडे हे मोकळं कस्तान आहे. कुठे हिरवं गवत नाही, काय नाही, सगळं मोकळं रान आहे. आणि एवढं कडाक्याचं ऊन पडलेलं आहे आज प्रचंड प्रमाणात. त्यातल्या त्यात आम्ही पुरी खाल्ली. पुरीने काय होतं, पाणी जास्त पिलं माणूस. पाणी पिलं की ढेबाळल्यासारखं होतं, चालतच येत नाही. जंगल आहे, झाड काहीच नाहीये लांब पर्यंत बघा. आणि आपल्याला खूप लांब जायचंय, हे तर काहीच नाहीये. मला त्या टोकापर्यंत ते पुढची झाडं दिसतात. ते तिकडे लांब जायचंय, जवळजवळ 4-5 किलोमीटर इथून लांब आहे. आणि पुढे जे झाड आहे आम्ही तिथे थांबणार आहोत. पाठीमागे इथे एक नाला लागला होता, तो नाला ओलांडून आम्ही पुढे आलेलो आहोत. तर पुढे चिखले बाबा आणि आपले चांदोडचे बाबा उन्हातच विश्रांतीला बसले. नर्मदे हर. ऊन जास्त आहे ना, नाही विलाजे काय करता. चला सगळीकडे मोकळे आहे बघा ना, झाड कुठंच नाहीये. झाड नाहीये, ते आहे छोटस टकलं झाड. हा कोणता? हो आश्रम इथं. शेषघाटच्या इथे आल्यानंतर महानर्मदा मैयांचे दर्शन झालेले आहे. तर जसं जसं आम्ही अमरकंटकला जाऊ तसं तसं आम्हाला नर्मदा मैयांचं जे स्वरूप आहे ते लहान होत होत जाणार आहे. आता इथे पात्र जे आहे ते छोटं आहे. जेवढं आपण पुढे जाऊ तेवढं आपल्याला ते बारीक दिसणार आहे. तर हा डोंगर आहे, चढाईचा आहे. बाकीचे परिक्रमावासी येत आहेत. इकडे आहे स्मशानभूमी. नर्मदे हर. नर्मदे हर. माँ नर्मदा मैया. तर आम्ही आलेलो आहोत शेषघाटावरती. याला दूधधार पण असं म्हणलं जातं कारण इथली धार एकदम सफेद कलरची, शुभ्र पांढरा शुभ्र कलरची आहे. इकडे आहे शेषघाट आश्रम आहे. आमच्या मैया सगळ्या पुढे पोहोचल्या होत्या. इथे कपडे वाळायला टाकले होते त्यांनी. वड्यात कपडे धुतले होते. नर्मदे हर. नर्मदे हर गवळण मावशी. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. शेषघाटच्या आश्रमातील हा परिसर आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. शेषघाटावरून निघून आम्ही आता जातोय पुढच्या मार्गाला. निघालेले आहे सगळे परिक्रमावासी. आश्रमापासून निघालो आणि
आता शॉर्टकटने जायचं आहे. हा रोडचा मार्ग आहे. रोडवरून लांब पडतं, शॉर्टकटवरून जवळ पडतं. शॉर्टकटने आम्ही आता हा नाला क्रॉस करून वरती चढणार. पासून निघलो, 2 किलोमीटर पुढे कच्च्या रस्त्याने आलो आणि पुन्हा आम्हाला हा डांबरी रस्ता लागलेला आहे. पण दरवर्षीप्रमाणे या डांबरी रस्त्याने जायला लागायचं, पण पुन्हा आता यावर्षी एक शॉर्टकट मार्ग लागलेला आहे. सगळे परिक्रमावासी जे आहेत ते फेऱ्यातून, हा बाबा जा, फेऱ्यातून न फिरता सरळ गेलेले आहेत पगदंडीने. तर चला आपण पण जाऊयात. सगळंच मग हे माळरान आहे. ते जनावरं बिचारे काय खात असतील काय माहिती, सुक्क गवत. कुठंच बसायला झाड नाहीये. जिकडं बघावं तिकडं मोकळंच आहे. नर्मदे हर. क्रमावासी मस्त पैकी बसलेले आहेत. कशाचा? बारीक झाडांचा. मोठ्या मोठ्या लोकांनी बारीक झाडांचा आश्रय घेतला. किती भयान वाळवंट दिसते. थँक्यू. नर्मदे हर. परिक्रमावासियांना मार्ग समजावा याच्यासाठी अशा या ठिकाणी चुना टाकलेला आहे आणि खुणा केलेल्या आहेत. त्याच्या आधारे परिक्रमावासी व्यवस्थित जातात. नाहीतर मग पूर्ण हे असं माळरान आहे, कुठून जावं काही सुचत नाही. तर प्रत्येक ठिकाणी अशी ही व्हाईट कलरची चुनखडीचा कलर जो आहे तो टाकलेला आहे. परिक्रमावासी चाललेले आहेत. मागापासून जी चुनखडी लावली होती दगडांना ती आता बंद झालेली आहे. तर 2 रस्ता आहे, हा एक आहे आणि हा एक आहे. कन्फ्यूज झालेले आहेत परिक्रमावासी. तर बघू आपण आता कुठून जायचं ते. पुढे आम्ही आल्यानंतर खाली उतरलो आणि खाली उतरल्यानंतर आम्हाला लागलेली आहे वाट. तर आमच्यासोबतचे परिक्रमावासी आता पुढे चाललेले आहेत वाट शोधत. आम्ही त्यांच्या मागोमाग येतोय. खूप या ठिकाणी खडकाळ भागातील ही जमीन आहे. काय उदरनिर्वाह असेल का माहिती इकडच्या लोकांचा. तशी वस्ती आली होती. वस्ती सोडून आम्ही पुढे आलो. पुढे आल्यानंतर बोरीची झाडं खूप लागलीत, पण बोरच नाहीत. आहेत बोर वरती झाडाला, खाली पडलेले असं 1-2 बरोबर. इथं लागला एक ओढा, नदी वाटतं, क्रॉस करायची आता ती. आपण चुकीच्या रस्त्याने आलो. तो रस्ता तिकडे गेलता मागाचा डाव्या हाताने. तो बरोबर आहे, इकडे चला. कोण ना कोणतरी असतच ना सांगायला. तिकडे बाबा बसलेत. मागचं सैन्य महिला आहेत त्या. महिला काही कमी नाहीत. कमी नका समजू. तो मागून शत्रू सगळं कापून निघून जाईल. हा तोपर्यंत हो महिला आहेत तुम्ही, कमी नका समजू. चला वर पटपट पुढं. बघा आता कशा जातील. हा फक्त पाय सांभाळा. नारी शक्ती आहे, नारी शक्ती. दंडकचा आधार द्या पुढं. बघा गेल्या महिलाच पुढं. महिलांना नाव ठेवत होते. आता खोडंबली की माणसं. मग माणसाला काही कडाने निघून जाता येत नाही का. हा छेडला वो महिला पुरुष वाद. हा. ज्योती बाबाजी निघाल्या बाई वरती. चलो. सायंकाळची वेळ आहे आणि या ठिकाणी मैयाच्या किनाऱ्यावरच इथे हे आश्रम आहे, माँ नर्मदा बजरंग आश्रम. तर इथे परिक्रमावासियांना सोय केलेली आहे आश्रमात राहण्याची.
मोकळं रान आहे सगळं. काय परिक्रमावासी मागेच थांबलेले आहेत. जिथे आता थांबलेलो आहोत आदिवासी भाग आहे आणि इतकी प्रचंड प्रमाणात थंडी आहे ना, अक्षरशः जेवायला बसलो तर आम्ही थडथड इतकं उडतोय. कारण शेजारी आहेत आमच्या नर्मदा मैया आणि भोजन प्रसादीसाठी सगळे परिक्रमावासी बसलेले आहेत.